विद्यार्थी मित्रो, आज आपण अँगल म्हणजे कोन याविषयी माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये टाइप्स ऑफ अँगल, कोनाचे वेगवेगळे प्रकार तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक टेबल छोटासा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण या टेबलाचे जे पाय आहेत त्या पायावर आपण वर्तुळाकार तयार केलेला हा जो कोनासाठी वापरला जाणारा जो वर्तुळाकार कागद आहे तो आपण घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 सायकलचे स्पोक घेतलेले आहेत. तर हे आपण ठेवल्यानंतर या सायकलचे दोन स्पोक आहेत, त्यापैकी एक स्पोक आपण बरोबर या ठिकाणी काय करणार आहे, बसवणार आहे. बसवल्यानंतर हा बरोबर आर्म तयार होणार आहे BC. त्यानंतर आपण या काचेचा वापर करणार आहे. सर्क्युलर मोशन आकाराची ही काच आहे. ही काच बरोबर आपण रेडियमच्या साह्याने आपण या ठिकाणी आरंभबिंदू ओरिजिन पॉईंट बसवलेला आहे, तो बरोबर तंतोतंत आपण काय करणार आहे, याच्यावर ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा आर्म जो आहे तो BC तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा जो सायकलचा स्पोक आहे, या सायकलच्या स्पोकच्या साह्याने आपण काय करणार आहे, कोन तयार करण्याचा प्रकार करणार आहे. तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी हा BC आर्म सुरुवातीला वापरलेला आहे आणि दुसरा हा स्पोक जो आहे तो आपण स्पोक काय करणार आहे, वापरणार आहे. आणि या ठिकाणी प्रोटेक्टर जो आहे, प्रोटेक्टरचा वापर करणार आहे. हा प्रोटेक्टर बरोबर आपण या ठिकाणी जो आपला आरंभबिंदू आहे B, त्या पॉईंटवर आपण तंतोतंत जुळेल अशा पद्धतीने ठेवणार आहे. ठेवल्यानंतर हा जो स्पोक आहे तो स्पोक बरोबर आपण काय करणार आहे, याच्यावर तंतोतंत जुळेल अशा पद्धतीने हा स्पोक आपण काय करणार आहे, याच्यावर ठेवणार आहे. आणि हा जो आपला पॉईंट आहे E, तो पॉईंट आपण काय करणार आहे, त्याला नाव देणार आहे. तर या अँगलचं नाव आपलं प्रोटेक्टर बरोबर आपण या ठिकाणी B पॉईंटवर ठेवणार आहे. B पॉईंटवर ठेवल्यानंतर सायकलचं जो सेकंड स्पोक आहे तो स्पोक बरोबर आपण या B पॉईंटवर ठेवणार आहे. ठेवत असताना एक दक्षता घ्यायची की तंतोतंत जुळेल अशा पद्धतीने हा स्पोक ठेवायचा आहे. या ठिकाणी या बिंदूला नाव देण्यासाठी आपण E हे अक्षर वापरणार आहे. अशा पद्धतीने आपला हा 0 अँगल जो आहे तो प्रिपेअर होणार आहे. या अँगलचं नाव आहे अँगल AB आणि C. ठीक आहे. त्याला आपण या ठिकाणी प्रोटेक्टर ठेवून हा 0 अँगलचा आपण ऑब्झर्वेशन केलेला आहे. या 0 अँगलमध्ये 0 कोनामध्ये आपण या ठिकाणी ए पॉईंट दर्शवलेला आहे. दोन्ही रेषा तंतोतंत जुळतात का ते पाहिलेलं आहे. कोणाचं नाव आपण ABC कोन पाहिलेला आहे. आता यानंतर आपण दुसरा कोन पाहणार आहे. दुसरा कोन पाहत असताना प्रोटेक्टर बरोबर आपण या ठिकाणी ठेवायचं आहे, तंतोतंत जुळतोय का बघायचं आहे. त्यानंतर हा ॲक्यूट अँगल जो आहे तो ॲक्यूट अँगलचं एक वैशिष्ट्य असतं, तो 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतो आणि 90 डिग्रीपेक्षा काय असतो, कमी असतो. तर या ठिकाणी आपण ॲक्यूट अँगल काढणार आहे. तर ॲक्यूट अँगल काढत असताना सर्वांना आता ग्रेटर दॅन 0 डिग्री सेल्सिअस आणि लेस दॅन 90 डिग्री सेल्सिअस यामध्ये ॲक्यूट अँगल असतो. तर आपण या ठिकाणापासून ॲक्यूट अँगल काढण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर 10 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर 20 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर 30 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर 40 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर 50 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर 60 डिग्री सेल्सिअस. तर बरोबर आपण या ठिकाणी हा 60 डिग्री सेल्सिअसचा कोन काढलेला आहे आणि या पॉईंटला आपण काय केलेलं आहे, हे नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो अँगल तयार झालेला आहे त्या अँगलचं नाव आहे ॲक्यूट अँगल ABC. अशा पद्धतीने हे फर्स्ट स्पोक आपण यूज केलेला आहे, हा सेकंड स्पोक यूज केलेला आहे आणि हे 3 पॉईंट आहेत. आता या ठिकाणापासून
इथून इथपर्यंत अशी रेष काढायची आहे आणि त्याला बाण दाखवायचा आहे, म्हणजे आपला हा या ठिकाणी किती अंशाचा कोन आहे हो आपणाला निरीक्षणाने काय करेल समजेल. या ठिकाणी आपण राईट अँगल काढणार आहे. राईट अँगल काढण्यासाठी कोन मापक जो आहे प्रोटेक्टर जो आहे तो आपण बी पॉईंटवर बरोबर ठेवायचा आहे. त्यानंतर स्पोकला बरोबर तंतोतंत जुळेल अशा पद्धत बी स्पोकला तंतोतंत जुळेल अशा पद्धतीने प्रोटेक्टर ठेवायचा आहे. आणि हा अँगल काढत असताना 0 पॉईंटपासून काय करायचे 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्रीपासून आपण स्टार्टिंग करायचे. हा 0 डिग्री, त्यानंतर 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री आणि 90 डिग्री बरोबर अशा पद्धतीनं तो या ठिकाणी आपल्याला जुळला पाहिजे. आता या ठिकाणी एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. हा जो आपला बी सी आर्म आहे, या बी सी आर्मला बरोबर हा काय करतो 90 डिग्रीमध्ये काय करतो परपेंडिक्युलर असतो. आणि असा परपेंडिक्युलर जर परफेक्ट असेल किंवा 90 डिग्रीमधून जर हा सेकंड लाईन पास होत असेल, सेकंड आर्म पास होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो राईट अँगल म्हणतो. राईट अँगल म्हणजे काटकोन. पॉईंटवर बी सी आर्मवर आपण काय केलं आहे प्रोटेक्टर ठेवलेला आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण 0 डिग्री सेल्सिअसचा अँगल पाहिलेला आहे. त्यानंतर या अँगलला आपण नाव दिलेलं आहे अँगल ए बी सी. सेकंड टाईम आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे ॲक्यूट अँगल. त्या अँगलला परत आपण नाव दिलेलं आहे ए बी सी. हा आपण 60 डिग्रीचा काढलेला आहे. थर्ड टाइम्स तिसऱ्या वेळी आपण काय केलं आहे पुन्हा प्रोटेक्टर बरोबर समांतर ठेवून राईट अँगल काढलेला आहे. त्या राईट अँगलला पुन्हा आपण नाव दिलं आहे अँगल ए बी सी. आता आपण काय करणार आहे पुढचा जो भाग आहे तो त्या कोनाचा प्रकार आपण पाहणार आहे. तर या कोनाचं नाव आहे ॲप्ट्यूस अँगल. ॲप्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन. तर हा विशाल कोनाचं वैशिष्ट्य असतं 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो आणि 180 डिग्री जे आहे ते 180 डिग्रीपेक्षा कसा असतो लेस असतो, कमी असतो. तर हा प्रोटेक्टर आपण काय करायचं आहे बरोबर व्यवस्थित ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर आता आपणाला सांगितल्याप्रमाणे 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 80 डिग्रीपेक्षा आपण अंतर काय करणार आहे कमी घेणार आहे. तर बरोबर आपण या ठिकाणी 90 डिग्रीपासून आपण हा कोन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण 90 डिग्री नंतर 100 डिग्री नंतर 110 डिग्री आणि त्यानंतर 120 डिग्री. तर मी या ठिकाणी एक्झाम्पल दाखल उदाहरण काय तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून बरोबर असं काय करायचं आहे एक रेष काढायची आहे, इथं बाण दाखवायचा आहे आणि इथं 120 डिग्री काय करायचं आहे दर्शवायचं आहे. तर या कोनाचं नाव आहे अँगल ए बी सी. हा आपला कोणत्या प्रकारचा कोन झाला ॲप्ट्यूस अँगल. ॲप्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन, अँगल म्हणजे सरळ कोन. तर हा काढण्यासाठी आपण बी सी पॉईंट घेणार आहे, आर्म घेणार आहे. त्या आर्मवर आपण बरोबर प्रोटेक्टर ठेवणार आहे आणि हा प्रोटेक्टर ठेवल्यानंतर आपण काय करणार आहे प्रोटेक्टरच्या मदतीनं 0 डिग्री सेल्सिअसपासून काय करणार आहे काउंट करणार आहे. 0 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस, 70 डिग्री सेल्सिअस, 80 डिग्री सेल्सिअस, 90 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, 110 डिग्री सेल्सिअस, 120 डिग्री सेल्सिअस, 130 डिग्री सेल्सिअस, 140 डिग्री सेल्सिअस, 150 डिग्री सेल्सिअस, 160 डिग्री सेल्सिअस, 170 डिग्री सेल्सिअस आणि 180 डिग्री सेल्सिअस. तर बरोबर आपण ह्या 180 डिग्री सेल्सिअसचा हा आपण काय केलेला आहे अँगल काढलेला आहे. आता अँगलचं वैशिष्ट्य बघा, बी सी आर्म जो आहे आपला हा आपला बी सी आर्म आहे. बरोबर या आर्मच्या अपोजिट साईडला काय केलेला आहे हा आर्म असतो. हे वैशिष्ट्य. तर अशा पद्धतीने आपण अँगल काय करणार आहे हा काढणार आहे आणि अँगलला परत नाव आपण काय करायचं आहे अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने आपण काय करायचं याला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर
या ठिकाणी आपण असा बरोबर काय करायचं आहे, बाण मारायचं आहे, इथं बाण दाखवायचा आहे आणि या ठिकाणी 180 डिग्रीज लिहायचं आहे. रिफ्लेक्स अँगल पाहणार आहोत, रिफ्लेक्स अँगल काढणार आहोत. तर रिफ्लेक्स अँगल काढण्यासाठी आपण प्रथम काय करायचं आहे, BC आर्म काढायचा आहे. आपण BC आर्म दर्शवलेला आहे. त्यानंतर यावर प्रोटेक्टर ठेवायचं आहे. प्रोटेक्टर ठेवत असताना एक दक्षता घ्यायची आहे की प्रोटेक्टरचा हा जो सेंटर बी पॉईंट आहे, त्या बी पॉईंट आणि हा आर्म आहे, या आर्मला बरोबर प्रोटेक्टरची जी रेष आहे ती रेष बरोबर काय केली पाहिजे, तंतोतंत जुळली पाहिजे. त्यानंतर पुन्हा आपण काय करायचं, सेकंड स्पोक जे आहे त्या स्पोकच्या साहाय्याने पुन्हा आपण काय करायचं, काउंट करायला सुरुवात करायची आहे. तर या 0 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस, 60 डिग्री सेल्सिअस, 70 डिग्री सेल्सिअस, 80 डिग्री सेल्सिअस, 90 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, 110 डिग्री सेल्सिअस, 120 डिग्री सेल्सिअस, 130 डिग्री सेल्सिअस, 140 डिग्री सेल्सिअस, 150 डिग्री सेल्सिअस, 160 डिग्री सेल्सिअस, 170 डिग्री सेल्सिअस, 180 डिग्री सेल्सिअस, 190 डिग्री सेल्सिअस, 200 डिग्री सेल्सिअस, 210 डिग्री सेल्सिअस, 220 डिग्री सेल्सिअस, 230 डिग्री सेल्सिअस, 240 डिग्री सेल्सिअस, 250 डिग्री सेल्सिअस, 260 डिग्री सेल्सिअस, 270 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी 270 डिग्री सेल्सिअस अँगल दर्शवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर या अँगलचं नाव आहे अँगल ABC. हा रिफ्लेक्स अँगल प्रविशाल कोन दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बरोबर हा राऊंड सर्क्युलर फिरून बरोबर काय करायचं, या ठिकाणी यायचं आहे आणि बाण दाखवायचं आहे आणि या ठिकाणी 270 अंश सेल्सिअस डिग्री लिहायचं आहे. आता या अँगलचं वैशिष्ट्य काय, हा अँगल 180 डिग्री सेल्सिअसपेक्षा काय असतो, जास्त असतो आणि 360 डिग्री सेल्सिअसपेक्षा काय असतो, कमी असतो. तुम्ही या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत कोणत्याही ठिकाणी हा रिफ्लेक्स अँगल प्रविशाल कोन काय करू शकतो, तुम्ही दाखवू शकता, कोणत्याही पॉईंटवर दाखवू शकता. मी या ठिकाणी काय केलेलं आहे, 270 डिग्री सेल्सिअसचा अँगल दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रकार बघणार आहोत, त्याचे नाव आहे कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन. तर या ठिकाणी फर्स्ट आर्म BC यावर प्रोटेक्टर ठेवायचं आहे. आता प्रोटेक्टर ठेवल्यानंतर प्रोटेक्टर ठेवत असताना नेहमीप्रमाणे दक्षता घ्यायची आहे आणि पुन्हा अँगल काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत. आता याचं निरीक्षण करत असताना हा प्रोटेक्टर आता डायरेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. हा बरोबर इथून किती झाला, इथून इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर हा किती झाला, 180 डिग्री झाला आणि 180 नंतर पुन्हा हा जर आपण प्रोटेक्टर असा फिरवला तर परत हा किती डिग्री सेल्सिअस किती डिग्री होतो, तर हा पुन्हा आणखी काय होतो, 180 डिग्री कंप्लीट करतो. म्हणजे फर्स्ट 180 डिग्री आणि सेकंड 180 डिग्री असे 180 आणि 180 डिग्री कंप्लीट अंतर केल्यानंतर पुन्हा हा अँगल काय होतो, तयार होतो. तर ह्या अँगलला आपण इथं परत नाव दिलेलं आहे, ए नाव दिलेलं आहे. आता या ठिकाणी वैशिष्ट्य पहा, बरेच विद्यार्थी स्कॉलरशिपचे विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी फसतात. हा 0 डिग्री आहे का 180 डिग्री, 0 डिग्री आहे का 360 डिग्री आहे, परीक्षेमध्ये लिहित असताना काय करतात, गोंधळतात आणि ते बरोबर काय करतात, 0 डिग्री आहे असं कन्सिडर करून उत्तर लिहितात आणि त्यांचे मार्क काय करतात, चुकतात. तर महत्त्वाचं काय, तर या ठिकाणी बरोबर हा फिरून आलेला आहे का, या ठिकाणी असा बाण दर्शवलेला असतो. तर तो बाण आहे का नाही, बाण जर या ठिकाणी दर्शवलेला असेल तर किती अंतर होणार, 360 होणार आणि बाण जर नसेल तर किती होणार, 0 डिग्री सेल्सिअस होणार. ठीक आहे, एक घेतलं की थांबू का. अँगल्स म्हणजे कोन. टाइप्स ऑफ अँगल्स, कोनाचे प्रकार. या ठिकाणी आपण 7 कोनाचे प्रकार पाहणार आहोत. फर्स्ट, ए झिरो अँगल, शून्य कोन. द टू स्टील स्पोक्स
lie one upon the other. दोन सायकलच्या तारा एकमेकावर जर आपण ठेवल्या, देअर इज नो चेंज इन देअर पोझिशन. त्या दोन तारेच्या पोझिशनमध्ये किंवा स्थितीमध्ये जर बदल झाला नाही इन दिस व्हिडिओ, तर अशा प्रकारच्या कोनास इन दिस व्हिडिओ पोझिशन, अशा कोनाच्या स्थितीस द अँगल्स बिटवीन द स्पोक इज कॉल्ड अ झिरो अँगल. अशा कोनास आपण शून्य कोन असे म्हणतो. आता या ठिकाणी उदाहरण आपण एक्झाम्पल ABC बरोबर 0 डिग्री घेतलेले आहे. सेकंड टाइप आहे ॲक्यूट अँगल, लघु कोन. द वन BC स्पोक्स पुट इन प्लेस, टर्न द BS स्पोक वन अराउंड ॲज शोन इन दिस व्हिडिओ. BC स्पोक जो आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे आणि BS स्पोक जो आहे तो काय करायचा आहे, वन अराउंड, थोड्या दूर अंतरावर हळूहळू आपण काय करायचं आहे, फिरवायचं आहे. अशा अवस्थेमध्ये आपणाला जो अँगल प्राप्त होतो त्या अँगल आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. ॲक्यूट अँगल, लघु कोन, ॲन अँगल ग्रेटर दॅन 0. हा कोन जो आहे तो शून्यापेक्षा मोठा असतो, बट लेस दॅन 90 डिग्री. लहान आणि 90पेक्षा तो लहान असतो. इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. अशा कोनास आपण लघु कोन म्हणतो. या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. कोन ABC बरोबर 60 अंश घेतलेला आहे. थर्ड टाइप अँगल आहे राईट अँगल, काटकोन. द वन BC स्पोक पुट इन प्लेस. पूर्वीप्रमाणेच BC स्पोक जो आहे ॲज इट इज ठेवलेला आहे. अँड टर्न द BS स्पोक वन अराउंड ॲज शोन इन दिस व्हिडिओ. आणि BS स्पोक काय केलेला आहे, टर्न अराउंड, फिरवलेला आहे. व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे आपण फिरवलेला आहे. द अँगल फ्रॉम द राईट अँगल, आणि आपणास एक काटकोन तयार झालेला आढळलेला आहे. राईट अँगल, काटकोन. ॲन अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड ए राईट अँगल. अशा कोनास जो कोन 90 अंशाचा तयार होतो त्या कोनास आपण राईट अँगल म्हणतो. एक्झाम्पल अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. आता या ठिकाणी BC आर्म आणि BA आर्म एकमेकाला 90 डिग्रीमध्ये काय करतात, आपणाला आढळतात. फोर्थ टाइप आहे ऑब्ट्यूस अँगल, विशाल कोन. द वन BC स्पोक पुट इन प्लेस. नेहमीप्रमाणे BC स्पोक जो आहे तो ॲज इट इज ठेवलेला आहे. टर्न द BC स्पोक वन अराउंड ॲज शोन इन द व्हिडिओ. आणि BS स्पोक जो आहे तो काय केलेला आहे, आपण व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे फिरवलेला आहे. आणि एक आपणाला ऑब्ट्यूस अँगल, विशाल कोन तयार झालेला पाहायला मिळतो. आता विशाल कोन म्हणजे काय, ऑब्ट्यूस अँगल, विशाल कोन. ॲन अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. हा विशाल कोन जो असतो तो 90पेक्षा मोठा असतो आणि 180 अंशापेक्षा कसा असतो, लहान असतो. इज कॉल्ड ए ऑब्ट्यूस अँगल. आणि अशा कोनास आपण विशाल कोन असे म्हणतो. या ठिकाणी एक्झाम्पल अँगल ABC इक्वल टू 120 डिग्री. फिफ्थ टाइप आहे स्ट्रेट अँगल, सरळ कोन. स्ट्रेट अँगल, ॲन अँगल वन BC स्पोक पुट इन प्लेस, वन डायरेक्शन. BC आर्म जो आहे किंवा स्पोक जो आहे तो आपण काय केलेला आहे, पूर्वीप्रमाणे एकाच दिशेला ठेवलेला आहे. अँड द BS स्पोक टर्न अराउंड द ऑपोजिट डायरेक्शन. आणि BS स्पोक जो आहे तो आपण काय केलेला आहे, व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे त्याच्या ऑपोजिट दिशेला फिरवलेला आहे. आता या ठिकाणी आपला BC स्पोक आहे तो राईट साईडला आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला किंवा ऑपोजिट डायरेक्शनमध्ये BS स्पोक आपण काय केलेला आहे, ठेवलेला आहे. ॲज शोन इन दिस व्हिडिओ द अँगल फ्रॉम द. आणि असा तयार झालेला जो कोन आहे त्या कोनाला आपण
स्ट्रेट अँगल असं म्हणतो. स्ट्रेट अँगल, ॲन अँगल लाय दिस इज कॉल्ड. अशा प्रकारे दिसणाऱ्या कोणाला आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल असे म्हणतो. या ठिकाणी एक्झाम्पल आहे अँगल ए बी सी इक्वल टू 180 डिग्री. 6 टाईप आहे आपला रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. द वन BC स्पोक पुट इन द प्लेस. व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे BC स्पोक ॲज इट इज ठेवलेला आहे. टर्न द BA स्पोक, आणि BA स्पोक आपण काय केलेला आहे, फिरवलेला आहे. स्पोक 1 अराउंड. BC स्पोक भोवती काय केलेला आहे, BA स्पोक फिरवलेला आहे. ॲज शोन इन दिस व्हिडिओ. व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे तो स्पोक काय केलेला आहे, BA स्पोक फिरवलेला आहे. द अँगल फ्रॉम्ड, आणि एक अँगल आपणाला तयार झालेला दिसतो, आणि त्या अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल असे म्हणतो. रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. ॲन अँगल ग्रेटर दॅन 180 डिग्री. हा जो कोन आहे तो 180 अंशापेक्षा कसा असतो, मोठा असतो. बट लेस दॅन 360 डिग्री, आणि तो 360 अंशापेक्षा लहान असतो. इज कॉल्ड. अशा अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो, प्रविशाल कोन असे म्हणतो. आता या ठिकाणी एक्झाम्पल अँगल ABC इक्वल टू 270 डिग्री. नेक्स्ट शेवटचा प्रकार आहे द कंप्लीट अँगल, पूर्ण कोन. द वन BC स्पोक पुट इन द प्लेस. टर्न द BA स्पोक complete one round and comes back to its original position as shown in this video. The angle formed a complete angle. या ठिकाणी BC स्पोक ॲज इट इज ठेवलेला आहे. BA स्पोक कंप्लीट 1 राउंड. BC स्पोकची एक फेरी कंप्लीट बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन ॲज शोन इन दिस व्हिडिओ. व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे BA स्पोक जो आहे तो फिरवून पुन्हा त्या ठिकाणी आणलेला आहे. एक कंप्लीट अँगल, आणि अशा पद्धतीनं पूर्ण कोन तयार होतो. आता कंप्लीट अँगल, पूर्ण कोन. ॲन अँगल मेड इज दिस वे इज कॉल्ड ए कंप्लीट अँगल. आता व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे सुरुवातीला अर्ध कोनमापक जो आहे आपला प्रोटेक्टर जो आहे तो प्रोटेक्टरचा सुरुवातीला 180 डिग्री कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर पुन्हा आपण तो प्रोटेक्टर फिरवून परत B पॉईंटवर ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवलेला आहे, आणि पुन्हा 180 डिग्री पास केलेले आहेत. म्हणजे फर्स्ट 180 डिग्री प्लस सेकंड 180 डिग्री, अशा पद्धतीनं आपले टोटली 360 डिग्री कंप्लीट होतात. तर या ठिकाणी आपण कंप्लीट अँगलचा एक्झाम्पल घेतलेला आहे. अँगल ABC इक्वल टू 360 डिग्री. थँक्यू.